नवीन वर्ष चालू होण्यासाठी अगदी काहीच दिवस राहिलेत. सरत्या वर्षात काही घटनांमधून सावरत आता नवीन वर्षात आपल्या नशिबी काय लिहिलंय याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. यासाठी लोकल 18ने हे नववर्ष 12ही राशींसाठी कसं जाणार हे जाणून घेण्यासाठी विशेष मालिका सुरू केली आहे. आजच्या या भागात आपण वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, आरोग्य आणि धर्म अशा सर्वच दृष्टिकोनातून येणारं नवीन वर्ष 2025 कसं जाणार हे जाणून घेऊयात. या मालिकेमध्ये आज आपण दुसऱ्या क्रमांकाची वृषभ रास ही विचारात घेणार आहोत. वृषभ रास ही आकाशामध्ये आपणास बैलाच्या आकृतीत असलेली दिसून येते. त्यामुळे राशीचक्रात ह्या राशीचे चिन्ह देखील बैल हेच दिलेले आहे. बैलाचे जे काही गुणधर्म आहेत ते साधारण ह्या राशीच्या लोकांमध्ये असलेले आपणास दिसून येतात. बैल हा साधारण इमानदार, कष्टाळू प्राणी समजला जातो. अगदी त्याचप्रमाणे वृषभ राशीचे लोकही कष्ट करायला मागे पुढे पाहत नाहीत. बैलाच्या अंगावर देखील अपेक्षांचं ओझं असतं. अगदी तसंच ह्या वृषभ राशीच्या लोकांवर देखील त्यांच्या कुटुंबाचा, समाजाच्या अपेक्षांचं ओझं असतं. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वृषभ राशी कायम झटत असते, कष्ट करत असते. त्यामुळे वृषभ रास ही कष्टाळू रास म्हणून ओळखली जाते. स्थिर स्वभावाची पृथ्वी तत्वाची रास असून शुक्र हा ग्रह या राशीचा स्वामी आहे. जाण, निसर्गाची आवड व काहीतरी निर्माण करण्याची उर्मी, कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा कलाकुसरीची आवड या राशीमध्ये शुक्राच्या या अंगाने दिसून येते. 2025च्या आरंभी या शनी जो ग्रह आहे तो शनी ग्रह आहे कुंभ राशीमध्ये. ग्रह कुंभ राशीतून 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करत आहे आणि हा 29 मार्चला मीन राशीतला शनीचा प्रवेश वृषभ राशीला 11वा येत आहे. म्हणजेच लाभस्थानातला शनी हा प्रणय स्थानावरती, संतती स्थानावरती व शिक्षण स्थानावरती 7वी दृष्टी टाकत आहे. दृष्टी आहे शनीची, ती थोडीशी संतती सौख्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत अडथळे निर्माण करणारी आहे. 29 मार्च नंतर आपल्या संततीच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी निश्चित घ्यावी. शक्यतो मार्च नंतर मोठी रक्कम कुणाला हात उसने देऊ नये, कुणाला जामीन राहू नये. शनीची 3री दृष्टी व्यक्तिमत्व स्थानावर येते. त्यामुळे थोडंसं आळसाचं प्रमाण वाढेल, काम करण्याची ऊर्जा राहणार नाही. शनीची 7वी दृष्टी आपण बघितली पंचम स्थानावरती आहे. शनीच्या 3 दृष्टी आहेत, 3री, 7वी आणि 10वी. अष्टम स्थानावरची शनीची दृष्टी आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी करायला लावणारी आहे. जर काही जुने आजार आपणास असतील तर ते आजार पुन्हा डोकं वर काढतील. थोडीशी मारुतीची उपासना जर सातत्याने करत राहिलात, त्यासाठी जर मंगळवारी, शनिवारी मारुतीला जाता, रोज हनुमान चालीसा पठण करा. त्यासोबतच गोरगरिबांना अन्नदान करा. मुक्या जनावरांना त्रास देऊ नका. दुसरी गोष्ट आहे गुरु 14 मेला बदलतोय. 14 मेला तो वृषभ राशीतून म्हणजे आपल्याच राशीतून आपल्या पुढच्या मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करत आहे. जो गुरु 14 मे पर्यंत पहिला होता तो 14 मे नंतर दुसरा होणार आहे. त्यामुळे विवाहिच्छुक जे काही लोक असतील त्यांनी आपल्या लग्नाच्या बाबतीतले प्रयत्न 14 मे पर्यंत युद्ध पातळीवरती करावेत. नवीन संधी निर्माण होतील. काही गोष्टी ज्या आहेत त्यातून तुम्हाला अर्थार्जन वाढवता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं, गाफील राहू नये. 29 मेला राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत प्रवेश करतोय. तुमच्या दशम स्थानात येतो, केतू चतुर्थ स्थानात येतो, सुख स्थानात येतोय. व्यवसायाच्या बाबतीत भ्रम निर्माण होतील. व्यवसाय काळजीपूर्वक करावा, व्यवसायामध्ये गाफील राहू नये. हा जो काळ आहे ह्या वर्षीचा 2025 तो तुम्हाला अध्यात्माकडे, धार्मिकतेकडे घेऊन जाईल. काही धार्मिक यात्रा होतील ज्या तुमच्या बऱ्याच काळापासून रखडलेल्या आहेत किंवा जी करायची इच्छा आहे ती झालेली नाही, अशा धार्मिक यात्रा होऊन जातील. नवीन लोक भेटतील, नवीन संधी निर्माण होतील, अर्थार्जनाचे नवीन मार्ग मिळतील. ह्या चांगल्या बाबी पण आहेत. पण ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, अशुभ गोष्टी आहेत, त्यापासून रक्षण करण्यासाठी आपण सावध राहिलेलं कधीही बरं. आपली वृषभ राशीची शुक्राची रास आहे. देवीची उपासना, कुलदेवीची उपासना आपणास फार लाभदायक ठरेल. आपले कुलधर्म कुलाचार चुकवू नका. कुलधर्म कुलाचार नित्यनेमाने करा. शुक्रवारी देवीला जाता, रोज श्री सूक्त हे जे स्तोत्र आहे ते पठण करत जा.
ओम कुलदेवताय नमः हा जप जरी रोज तुम्ही एक माळ केला तर तुम्हाला शक्य असतं तेवढं केलं तरी तो पुरेसा आहे. गोरगरिबाला अन्नदान करा, भरल्या पोटी कुणाला अन्नदान करू नका. एवढ्या गोष्टी जर तुम्ही पथ्यपाणी व्यवस्थित पाळलं तर आगामी वर्ष हे तुमच्यासाठी सुखकारकच ठरेल. धन्यवाद.